आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। नागपूर सहित विदर्भातील जिल्ह्यांना पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 तासात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 3 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे चांदूर बाजारच्या माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलं। अनेक घरांमध्ये पाणी साचलं असून जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांनाही पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। मनमाड शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे सखल भागात पाणी साचले। पाणी साचल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। दरम्यान पिकांना दिलासा मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा बसलाय। पुढील 2 दिवस हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून दापोली, मंडणगड, खेड तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। जोरदार पावसामुळे लाहुकी नदी प्रथमच दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, वनगावातील अनेक घरात पाणी शिरलं असून वस्तूंचं नुकसान झालंय। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे परतूर तालुक्यातील कसुरा नदीला पूर आलाय, त्यामुळे शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग बंद करण्यात आला असून काही गावांचा संपर्क तुटलाय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा आणि वाशिम तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानं करडा, गोभणी हे मार्ग बंद झालेत। रिसोड तालुक्यातील गणेशपूर, पाचंबा या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं नाल्याला पूर आला आणि पाचंबा, एकलापूर हा मार्ग देखील बंद झाला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर, बुद्रुक, ताकतोडा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे कहाकर गावाजवळील ओढ्याला पूर आला होता। मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं असून पिकांचं मोठं नुकसान झालंय। पालघर जवळच्या समुद्रात श्री साई मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजानं धडक दिली। जहाजाच्या धडकेत मच्छीमार बोटीतील 4 खलाशी समुद्रात फेकले गेले, तर जय साईराम बोटीमुळे 15 मच्छीमार खलाशांचे जीव वाचवण्यात यश आलं। चिपळूणमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। शेतीसाठी पावसाचा फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। चिपळूण, संगमेश्वर आणि गुहागरमध्ये मुसळधार पाऊस झालाय। कोल्हापूरमध्ये गाणगापूर सिंदगी या रस्त्यावर कर्नाटक पोलिसांकडून भाविकांची लूट होत असल्याचं समोर आलंय। पीयूसी प्रमाणपत्रासाठी 3000 रुपयांची मागणी केली जात असल्याचं समोर आलेलं आहे, तर 500 रुपये घेऊन गाड्यांची माहिती समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांचा हक्काचा अधिवास। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं सध्या हिरवा शालू पांघरलाय। दरम्यान आज कालच 15 ऑगस्ट निमित्त वन्यजीव प्राण्यांचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई, मर्दा ते चौफुली मार्गाची दुरवस्था झाली आणि यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा मुंबईत एंट्री केली असून पुढील 48 तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे, तर रायगडला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला असून इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान गोकुळ अष्टमीला दाखल झालेल्या पावसाचा जोर मुंबईमध्ये दहीहंडीला देखील कायम राहणार असल्यानं मुंबईकर गोविंदांच्या उत्साहात आणखीनच भर पडणार आहे। प्रशासनानं कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका 24 तास खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान 18 महिन्यांमध्ये आतापर्यंत या मार्गिकांवरून 1,79,00,000 वाहनांनी प्रवास केलाय आणि त्यापैकी दक्षिण मार्गिकेवरून 11 ऑगस्टपर्यंत 1 कोटी वाहनांनी, तर उत्तर मार्गिकेवरून आतापर्यंत 79,00,000 वाहनांनी प्रवास केलाय। मे महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं सुरुवात केली आहे। सतत कोसळणारा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर दाखल झालेला मान्सून यामुळे जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरलेली आहेत। रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये आता 95% जलसाठा आहे। यावर्षी रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये सुमारे 2 कोटी प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दर्शवली। याद्वारे एसटी महामंडळाला 137.37 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे आणि यावर्षीच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे। राज्यात यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कट ऑफमध्ये चांगलीच घट झाली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सुरू असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये सरकारी कॉलेजमधील प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ यंदा 509 गुणांपर्यंत घसरलेला आहे।
गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची यंत्रणा सज्ज झालेली आहे। घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकात रोषणाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा होणार आहे। तर यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली। रेल्वे स्थानक केवळ प्रवासाची सोय देणारं ठिकाण न राहता आता रोजगार आणि व्यावसायिक उपक्रमाचं केंद्र होणार आहे। मध्य रेल्वेनं परळ आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात कॉर्पोरेट ऑफिसेस सुरू करण्याची योजना आखलेली आहे। मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर विद्याविहार ते ठाणे आणि कल्याण ते कसारा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकमुळे 21 मेल एक्सप्रेस फेऱ्यांना फटका बसणार आहे, तर काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। तसंच पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घोषित केलाय। अकासा एअर कंपनीनं आता दक्षिण पूर्व आशिया देशातील वावर वाढवण्याच्या दृष्टीनं 20 सप्टेंबरपासून थायलंड इथे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार मुंबई फुकेत दरम्यान ही सेवा सुरू होणार आहे। मुंबईतून दररोज सकाळी 8:15 वाजता फुकेतसाठी विमान उड्डाण करेल। ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून जेवण ऑर्डर करणं आता थोडं महाग झालेलं आहे। कंपनीनं त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 2 रुपयांनी म्हणजे सुमारे 17% वाढ केली आहे। आता स्विगी ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर 14 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागणार आहे। दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम आणि गरवारे क्लब हाऊसच्या पुनर्बांधणीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळली। 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये ही याचिका करण्यात आली होती। सोलापूर मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ही 16 ऐवजी 20 डब्यांची होणार आहे। 4 डबे वाढणार असल्यानं 312 अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार असून ही सेवा 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापुरातून मुंबई आणि पुणे इथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंग राहणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना दिलासा दिलेला आहे। एसबीआयनं गृहकर्ज आणि कारशी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केलेले आहेत। यामुळे तुमच्या जुन्या गृहकर्जाचा हप्ता अथवा त्याचा कालावधी कमी होऊ शकतो। आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढले। शहर आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। चुनाभट्टी, अंधेरी, सबवे या परिसरात पाणी साचलेलं आहे, तर पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडतोय आणि सखल भागात आता पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवेची ही दृश्य आहेत। अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, तर चुनाभट्टी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पावसाचा जोर हा दिवसभर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। काल रात्रीपासूनच जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे। शहर आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर हवामान खात्यानं मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। चुनाभट्टी आणि अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। हवामान खात्यानं मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। आता एक मोठी बातमी। डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड शिवमंदिर शेजारी समितीनं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही धोकादायक इमारत शुक्रवारी संध्याकाळी खचली। 45 वर्ष जुनी खरं तर ही इमारत असून धोकादायक म्हणून पालिका प्रशासनानं घोषित केली होती। या इमारतीमध्ये साधारण 24 कुटुंब राहत असून 3 गाळे आहेत। रात्री 9:30च्या सुमारास ही इमारत खचली। अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनानं या रहिवाशांना बाहेर काढलं।